नमस्कार, मी स्मिता रवींद्र गायकवाड, दिंडी पथकाचे प्रथमप्रमुख आहे मी आणि पहिल्यांदाच दिंडी पथक बसवले आहे। तर हिंदू नववर्ष स्वागत समिती आयोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण कामोट्यातून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढणार आहोत। ठिकाण संत तुकाराम महाराज मंदिर, वेळ सायंकाळी 5 वाजता। आम्ही येतोय, तुम्ही या, सहकुटुंब सहपरिवार। नमस्कार, मी गीतांजली कांबळे, हिंदू नववर्ष समितीच्या तर्फे आमचे रुक्माई दिंडी पथक यातून आम्ही सहभागी झालेलो आहोत। नमस्कार, माझे नाव सुवर्ण संतोष गटे, मी रुक्माई दिंडी पथकमध्ये ह्यावर्षी सहभागी होत आहे आणि सेक्टर 36 तुकाराम महाराज मंदिर येथे सर्वांनी बहुसंख्येने सामील होऊन आम्हाला प्रतिसाद द्यायचा आहे। नमस्कार, मी शिल्पा म्हात्रे। आम्ही 15 दिवस झालं प्रॅक्टिस करत आहे, पण 15 दिवसाच्या त्या मानाने आत्ता बायका आमच्या ग्रुपमध्ये खूप मेंबर ॲड झाले आहेत आणि खूप छान असं आम्हाला सपोर्ट करत आहे। डान्सही त्यांचा खूप वेळोवेळी म्हणजे स्टेप बाय स्टेप खूप सुंदर असं आम्हाला साथ देत आहेत त्या। आणि स्मिता गायकवाड त्यांनी सांगितल्याप्रमाणेच यावर्षी भरपूर म्हणजे महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसादाने भरपूर म्हणजे खूपच महिलांनी भाग घेतलेला आहे आणि सगळ्यांनी बघायला या। नव वर्ष के स्वागत करते हैं, आप भी आइए, बहुत अच्छा लगेगा। नमस्कार, मी स्मिता रवींद्र गायकवाड। मला 4 वर्ष झाले म्हणजे स्वागत यात्रा हिच्यामधून। तर मला खूप म्हणजे अनुभव खूप चांगले आलेले आहेत। म्हणजे प्रत्येक क्षणी मला साथ देणारे समितीमध्ये खूप प्रयत्न दिले आहेत। त्या पहिल्यांदा म्हणजे मनीषा त्यांचा आभार मानते याच्यामध्ये। नंतर जे समितीचे अध्यक्ष आहेत, जे बाकीचे मेंबर आहेत, ते आपल्याला खूप समजून घेतात, सपोर्ट करतात आपल्याला। आणि बाकीचे म्हणजे मैत्रिणी आहेत, म्हणजे मी पहिल्यांदा पथप्रमुख बनली याच्यामध्ये। खूप मला ज्या बाकीचे मैत्रिणी आहेत खूप मला मदत करतात। तर मी पहिल्यांदा आभार मानते मनीषा त्यांचा। मग दुसरं मानते जयश्री मॅडम आहेत, त्यांनी पण खूप मला म्हणजे स्वतः त्यांचं आपलं या आम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी आमच्या इथे गाळेच, मग त्यांचा पण आभार मानते याच्यामध्ये। मग बाकीचे माझ्या मैत्रिणींचे त्यांचे पण आभार मानते याच्या। तर माझ्या दिंडी पथकासाठी तर सर्व महिला वेळ काढून प्रॅक्टिससाठी येतात।